Hi guys, welcome back to Learn with Vaishali. Today we are going to learn the powerful model verb would. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण एकदम आदराने व्यक्तींशी बोलतो त्यावेळेस आपण आपलं इंग्लिशमध्ये बोलताना वूड ह्या मॉडेलचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे काय होतं, हा जर वूड मॉडेल आहे हा खूप प्रेमाने बोलणार आहे. जसं की आपण ज्यावेळेस प्रेफरन्स सांगत असतो, माझी आवड पसंती, त्यावेळेस हा वूड आवर्जून खूप छान काम करतो. जसं की आपण म्हणू शकतो, मला थोडा चहा प्यायला आवडेल, आय वूड लाईक टू समथिंग. जसं की मला ट्रॅव्हल करायला आवडेल, म्हणजेच काय की आय वूड लाईक ट्रॅव्हल. म्हणजे खरं तर आपण विल पण असं म्हणतात ना, करेल जाईल, पण हे विल फ्युचरसाठी. पण ज्यावेळेस आपण वूड वापरतो, वूड म्हणजे एकदम नम्रतेने आदराने रिस्पेक्टने आपण बोलणं, म्हणजेच इंग्लिशमधून वूड ह्या मॉडेलचा उपयोग केला जातो. चला तर आपण काही सेंटेन्स पाहू आणि वूडचा अर्थ समजून घेऊ. म्हणजे काय होईल, आपण ज्यावेळेस बोलतो तर आपल्या बोलण्यामध्ये अजून खासियत वाढू शकतो. चला तर लेट्स गेट स्टार्टेड. वूड म्हणजे पसंत करायला आवडेल. इंग्रजीमध्ये बोलण्याची ही चावी आहे. इंग्रजी चावी. फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट वूड, वर्बचा फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट. स्टार्टिंगला आपण म्हणू शकतो की मला थोडा चहा प्यायला आवडेल, आय वूड लाईक सम. मला ट्रॅव्हल करायला आवडेल, आय वूड लाईक ट्रॅव्हल वेल. नंतर आपण असं पण म्हणू शकतो, मला आवडेल का, हाच शब्द आपण क्वेश्चन मधून विचारू शकतो. जसं की वुड आय लाईक ट्रॅव्हल. जसं की दुसरा असा म्हणजे आवर्जून बोलताना आपण म्हणतो, मला तुला मदत करायला आवडेल. म्हणजेच काय, आय वुड WOULD वुड हेल्प यू. हे झालं आपण एकदम पोलाइटली विचारतो की मला तुला मदत करायला आवडेल. पण असं पण म्हणू शकतो ना, तू मला मदत करायला आवडेल का, वुड यू हेल्प मी. वुड यू हेल्प मी. म्हणजे मला तुला मदत करायला आवडेल, पण तुला मला मदत करायला आवडेल का, म्हणजेच वुड यू लाईक मी. वुड यू, एक मिनिट, वुड यू हेल्प मी, बरोबर आहे. तर आपण अजून काही सेंटेन्स घेऊ शकतो. आवडेल, शी वुड लाईक टू गो विलेज. तिला गावाला जायला आवडेल. मी असं म्हणू शकते, तिला गावाला जायला आवडेल का. आता इथे येणार, वुड शी लाईक टू गो विलेज. इथे तिला गावाला जायला आवडेल, इथे आहे तिला गावाला जायला आवडेल का, का तर वुड अगोदर नंतर शी. आता नंतर म्हणू शकते मी, त्याला इंग्लिश शिकायला आवडेल. म्हणजेच ही वुड लर्न इंग्लिश. तर आपण आवर्जून म्हणू शकतो की त्याला इंग्लिश शिकायला आवडेल. पण आपण असं पण म्हणू शकतो की त्याला इंग्लिश शिकायला आवडेल का, तर वुड ही लर्न इंग्लिश.
तर अशा प्रकारे आपण वूड विषयात माहिती घेतली आहे. तर वूड हा इतका पॉवरफुल आहे, पोलाइटली प्रेफरन्स आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस वूडला आपण आवर्जून वापरतो. तर वूड म्हणजे इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी एक चावी म्हणून वापर केला जातो, कारण वूड खूप पॉवरफुल शब्द आहे, हा मॉडेल आहे. तर इथून पुढे जर आपल्याला आवर्जून आता इतके दिवस आपल्या लक्षात नसेल आले, पण इथून पुढे जर आपण आपल्या घरातल्यांना, आपल्या फ्रेंडला जर पोलाइटली बोलायचं ठरलं तर आवर्जून आपण आपल्या शब्दातून वूड वापरत जाऊ. वूड जर वापरलं तर समोरच्याला खूप भारी वाटेल आणि आपल्या स्वतःला भारी वाटेल की अरे आपण खूप छानपैकी इंग्लिश बोलण्यासाठी तयारी करत आहोत. तर आपल्या शब्दामध्ये असंच वूड वापरू आणि खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू. चला तर वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप इन्करेज करतं रोज नवीन टॉपिक घेऊन येण्यासाठी. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय, सी यू.